स्वामी रामानंद तीर्थ मर्तावळ विद्यापीठ नांदेड, संलग्नित संजीवनी महाविद्यालय चापोली, BA द्वितीय वर्ष, स्थूल अर्थशास्त्र। या स्थूल अर्थशास्त्रामध्ये जे पैशाचे सिद्धांत आहेत, पैशाच्या सिद्धांतामध्ये सर्वप्रथम पहिला सिद्धांत आहे आयर्विन फिशरचा दृष्टिकोन। पैशाचा सिद्धांत अमेरिकन अर्थशास्त्रज्ञ प्राध्यापक आयर्विन फिशर यांनी सन 1911 मध्ये पर्चेसिंग पॉवर ऑफ मनी हा सिद्धांत या नावाने हा सिद्धांत मांडला। या ग्रंथात त्यांनी पैशाच्या मूल्यासंबंधीचा दृष्टिकोन चलन संख्यमान सिद्धांत म्हणतात। आयर्विन फिशरने या सिद्धांतात सरळ, साधा आणि सोपा सिद्धांत मांडलेला आहे। फिशरच्या मते पैशाचे मूल्य पैशाला असणारी मागणी आणि पैशाला असणारा पुरवठा यावरच अवलंबून असतो। पैसा विनिमयाचे कार्य करतो, त्यामुळेच विनिमयाचे व्यवहार पूर्ण होतात। पूर्ण करण्यासाठी पैशाची मागणी केली जाते। फिशरच्या मते अल्पकाळात विनिमयाचे व्यवहार स्थिर असतात, त्यामुळे पैशाच्या मूल्यावर पैशाचा पुरवठ्याचा प्रभाव पडतो। यावरून फिशरने असा विचार मांडला की पैशाच्या पुरवठ्यावरून पैशाचे मूल्य ठरते। पैशाचा पुरवठा जास्त झाला की पैशाचे मूल्य हे कमी होते आणि पैशाचा पुरवठा कमी झाला की पैशाचे मूल्य हे वाढते, असे आयर्विन फिशर म्हणतो। म्हणून आयर्विन फिशरच्या मते इतर परिस्थिती कायम असताना व्यवहारातील पैशाच्या संख्येत ज्या प्रमाणात बदल होतात, त्याच प्रमाणात वस्तूच्या किमतीतही बदल होत असतात। यालाच पैशाच्या मूल्यासंबंधीचा सिद्धांत असे म्हणतात। किमतीची पातळी आणि चलनातील पैशाची संख्या या दोघांचा संबंध कशा प्रकारचा असतो हे दाखवून देण्याचा प्रयत्न आयर्विन फिशरने केलेला आहे। फिशरच्या मते पैशाची संख्या व किमतीची पातळी यांचा समान प्रमाणशीर संबंध असतो। त्यामुळेच इतर परिस्थिती कायम असताना पैशाचा पुरवठा दुप्पट केला तर किमती दुप्पट होतात आणि पैशाचे मूल्य हे निमपट होत असते। म्हणजे पैशाचा पुरवठा जास्त झाला की पैशाचे मूल्य हे कमी होत असते आणि वस्तूच्या किमती ह्या वाढत असतात, वस्तूच्या किमती देखील वाढत असतात। पैशाचा पुरवठा वाढला की वस्तूच्या किमती वाढतात आणि पैशाचा पुरवठा कमी झाला की वस्तूच्या किमती कमी होत असतात। म्हणून फिशर म्हणतो की त्याचप्रमाणे पैशाचा पुरवठा निमपट केला तर किमती निमपट होतात आणि पैशाचे मूल्य देखील दुप्पट होत असते। म्हणजे पैशाला महत्व असतं, कमी पैशामध्ये आपण जास्त वस्तू खरेदी करतो। फिशरच्या जे समीकरण आहे हे फिशर म्हणतो की MV=PT, MV=PT हे फिशरचं समीकरण आहे। M म्हणजे पैशाचा पुरवठा, V म्हणजे विधिग्राह्य पैशाचा भ्रमणवेग, P म्हणजे किंमत पातळी आणि T म्हणजे ट्रान्सफर। म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणामध्ये वापरला जातो याचा देखील संबंध दिलेला आहे। वरील सूत्रावरून असे लक्षात येते की चलन संख्या आणि किमतीची पातळी यांचा संबंध असतो। पैशाच्या संख्येत बदल झाला की किमतीच्या पातळीत देखील बदल होत जातो। पैशाच्या पातळीत बदल झाला की किमतीच्या पातळीत देखील बदल होत जातो। फिशरच्या मते पैशाच्या संख्येत किंवा पुरवठ्यात बदल होत असताना इतर गोष्टी स्थिर असतात, जसे चलनाचा भ्रमणवेग इत्यादी। चलनाचा भ्रमणवेग म्हणजे 5 रुपयाची नोट
उदाहरणार्थ 5 रुपयाची नोट किती प्रमाणामध्ये अर्थव्यवस्थेमध्ये जाते, किती त्या चलनाच्या सहाय्याने वस्तू आणि सेवा खरेदी केल्या जातात, यावर देखील पैशाचा भ्रमणवेग म्हणजे पैसा अर्थव्यवस्थेमध्ये किती प्रमाणामध्ये फिरतो यांचा देखील संबंध आहे. फिशरने आपला पैशाच्या मूल्यासंबंधीचा सिद्धांत मांडताना सुरुवातीस केवळ सरकार निर्मित पैसा किंवा विधिग्राह्य पैसा, सरकार निर्मित पैसा आणि विधिग्राह्य पैसा यांचाच विचार केलेला आहे, यांच्याच भ्रमणवेगाचा विचार केला. नंतर मात्र त्याने व्यापारी बँकांनी निर्माण केलेल्या पैशाला त्या पतपैसा तो देखील पतपैसा अर्थव्यवस्थेमध्ये सतत फिरत असतो, त्यांचा भ्रमणवेग यांचा देखील विचार केलेला आहे. त्यामुळे फिशरचे समीकरण विधिग्राह्य पैशाला असलेली रोखठाम, विधिग्राह्य पैशामध्ये असलेली तरलता ही पतपैशाच्या पेक्षा जास्त असते. कारण 5 रुपये दिले जे आपण पेन खरेदी करू शकतो, परंतु 5 रुपयाचा चेक दिल्यानंतर त्याला वेळ लागतो. त्याही 5 रुपयाच्या चेकचं मूल्य 5 विधिग्राह्य पैशासारखंच आहे, पण विधिग्राह्य पैशामध्ये असलेली रोखठाम, विधिग्राह्य पैशामध्ये असलेली तरलता, लिक्विडिटी हे पतपैशापेक्षा कमी असते. म्हणून फिशरने आणखी नवीन समीकरण मांडलेलं आहे. P बरोबर MV प्लस M1V1. M म्हणजे पैशाचा पुरवठा, V म्हणजे विधिग्राह्य पैसा, V1 म्हणजे पतपैशाचा पुरवठा आणि V1 म्हणजे पतपैशाचा भ्रमणवेग यांचा देखील संबंध जोडलेला आहे. व्यापारी बँकेने निर्माण केलेल्या पैशाला आपण पतपैसा म्हणतो. ज्या व्यापारी बँका आहेत, व्यापारी बँकेकडे जास्त भाग भांडवल असल्यानंतर व्यापारी बँका मोठ्या प्रमाणामध्ये पतपैसा निर्माण होतो आणि पतपैसा मोठ्या प्रमाणात निर्माण झाल्यानंतर अर्थव्यवस्थेमध्ये चलनाचा पुरवठा होत असतो. यांचा विचार फिशर या अर्थशास्त्रज्ञांनी केलेला आहे. सरकार निर्मित पैसा आणि त्यांचा भ्रमणवेग तसेच व्यापारी बँकेचा पतपैसा आणि त्यांचा भ्रमणवेग या दोहोचाही बेरीज केल्यास समाजातील एकंदर पैशाचा पुरवठा समजू शकतो. फिशरच्या मते किमतीची पातळी व सरकार निर्मित पैसा, व्यापारी बँकेने निर्माण केलेला पतपैसा आणि विनिमयाचे व्यवहार यावर देखील अवलंबून असतो. अल्पकाळात सरकार निर्मित पैसा सोडून इतर सर्व गोष्टी स्थिर असतात म्हणजे M1, V1 आणि T. त्यामुळे ज्या प्रमाणात पैशाच्या पुरवठ्यामध्ये वाढ केली जाते, पैशाच्या पुरवठ्यात किंवा संख्येत बदल होतो, त्या प्रमाणात वस्तूच्या किमतीत बदल होतो. जसे वर नमूद केल्याप्रमाणे पैशाची संख्या दुप्पट झाल्यास किमतीची पातळी दुप्पट होते आणि पैशाचे मूल्य हे निमपट होते. म्हणजे पैशाचा पुरवठा जर जास्त झाला तर किमतीची पातळी दुप्पट होते, परंतु पैशाला जे मूल्य आहे, पैशाला जी किंमत आहे ती पैशाची किंमत कमी होत असते, म्हणजे निमपट होत असते. म्हणून अल्पकाळात M1, V1 आणि M1, V1, T हे घटक स्थिर असतात. त्यांचे स्पष्टीकरण फिशरने पुढील प्रमाणे केलेले आहे. फिशरच्या मते M1 बँक निर्मित पैसा, M1 बँक निर्मित पैसा. फिशरच्या मते M1 बँकेत पतपैशाचा बँकेच्या पत धोरणावर अवलंबून असतो, बँकेच्या पतनियम धोरणावर अवलंबून असतो. एवढेच नव्हे तर बँकेचे पतधोरण जे आहे, जे बँकेचे पतधोरण आहे त्या बँकेकडे असलेल्या ठेवी, त्या बँकेकडे असलेले पैशाचा संबंध यांचा देखील संबंध असतो. म्हणून V आणि V1 दोन्ही घटक स्थिर असतात. V सरकार निर्मित पैसा आणि V1 म्हणजे सरकार निर्मित पैशाचा अर्थव्यवस्थेमध्ये असलेला भ्रमणवेग. यांचा भ्रमणवेग अल्पकाळात स्थिर असतो, कारण या पैशाचा भ्रमणवेग समाजातील व्यवहाराची संख्या, समाजाकडे असलेला पैसा, समाजाचं असलेलं उत्पन्न, समाजामध्ये असलेली बचत, समाजामध्ये असलेली गुंतवणूक या सर्वांचा समावेश V1 वर अवलंबून असतो. म्हणून पैशाची देवाणघेवाण, सुईचा विकास
यावर अवलंबून असतो. फिशरच्या मते अल्पकाळात या गोष्टी स्थिर असतात. त्यामुळे सरकार निर्मित आणि बँक निर्मित बँक निर्माण केलेला पैसा यांचा भ्रमणवेग स्थिर असतो. आता टी म्हणजे ट्रान्सफर, विनिमयाचे व्यवहार स्थिर असतात. विनिमयाचे व्यवहार किती प्रमाणामध्ये झाले, खरेदी विक्री किती प्रमाणामध्ये झालेली आहे. फिशरच्या मते लोकसंख्या, नैसर्गिक साधन सामुग्री, श्रम विभागणी, तांत्रिक साधन विकास यासारख्या घटकावर विनिमयाचे व्यवहार टी वर अवलंबून असतात. टी म्हणजे विनिमयाचे व्यवहार, ट्रान्सफर, विनिमय किती प्रमाणामध्ये झालाय, खरेदी विक्री किती प्रमाणामध्ये झालाय यावर देखील पैशाचं मूल्य अवलंबून असतं. फिशरने जे समीकरण दिलेले आहे त्यामध्ये M1 पैशाचा पुरवठा, M1 पैशाचा पुरवठा, विधिग्राह्य पैसा, V1 पैशाचा भ्रमणवेग आणि टी म्हणजे हे सर्व घटक अल्पकाळात स्थिर असतात. मग त्याचबरोबर पी म्हणजे किंमत पातळी, किमतीची पातळी या सर्व घटकावर अवलंबून असते. यम या घटकात मात्र कोणताच बदल होत नाही. परिणामी पैशाच्या पुरवठ्यात यम मध्ये बदल झाला की आपोआपच त्याचा विकास किंमत पातळीत पी मध्ये बदल होतो. याचा अर्थ पैशाच्या पुरवठ्यावरच किंमत पातळी अवलंबून असते. किंमत पातळी पैशाचा पुरवठ्याचा जर आपण विचार केला, पैशाचे आपण सुरुवातीला पाहिले, पैशाचे प्रकार दोन आहेत. एक विधिग्राह्य पैसा, ज्या पैशाला कायद्याचं पाठबळ आहे, आणि दुसरा पैसा म्हणजे पतपैसा. त्याही पतपैशाला कायद्याचं पाठबळ असतं, पण कमी प्रमाणात असतो, कारण ह्या पतपैसा हा बँका निर्माण करत असतात. व्यापारी बँका, राष्ट्रीयकृत बँकेने निर्माण केलेल्या पैशाला आपण का म्हणतो, पतपैसा असे म्हणत असतो. म्हणून फिशरने असे आकृतीद्वारे स्पष्टीकरण केलेले आहे. ए अक्षावर किंमत पातळी, आणि ए अक्षावर किंमत पातळीचा विचार केलेला आहे, आणि आणि क्ष या पातळीवर पैशाचा पुरवठ्याचा विचार केलेला आहे. म्हणून किंमत पातळीमध्ये वाढ झाली की पैशाच्या पुरवठ्यामध्ये देखील वाढ होते. म्हणून पैशाच्या पुरवठ्याचा वक्र हा डावीकडून उजवीकडे चढत्या स्वरूपाचा जातो. म्हणजे किंमत पातळी 1 रुपयावरून 2 रुपये झाली की पैशाचा पुरवठा देखील 1 रुपयावरून 2 रुपये जातो. किंमत पातळीमध्ये 3 रुपये वाढ झाली की पैशाचा पुरवठा 1 रुपयावरून 3 रुपयावर जात असतो. म्हणून पैशाचा पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक स्वरूपाचा असतो. किमतीत वाढ, पुरवठ्यात वाढ, म्हणून पैशाचा पुरवठ्याचा वक्र हा धनात्मक स्वरूपाचा असतो. म्हणून पैशाच्या पुरवठ्याचा विचार केल्यास मग फिशरने हा जे सिद्धांत मांडलेला आहे, हा सिद्धांत मांडत असताना काही गृहीत कृत्ये त्यांनी स्पष्ट केलेली आहेत. पहिलं गृहीत आहे, नवीन असे काहीच नाही. फिशरने पहिलं गृहीत आहे फिशरच्या सिद्धांताचं, देशात पूर्ण रोजगार असतो, कोणताही उत्पादक घटक बेकार राहत नाही. फिशरने अर्थव्यवस्थेमध्ये पैशाचा सिद्धांत मांडत असताना देशामध्ये बेरोजगारी असत नाही, तर देशामध्ये पूर्ण रोजगार असतो, कोणताही घटक बेकार राहत नाही. नंबर 2, पैशाच्या पुरवठ्यात यम बदल झाला की इतर घटकात म्हणजे M1, V आणि V1 मध्ये बदल होत असतो, आणि टी मध्ये देखील कोणताच बदल होत नाही असे त्यांनी गृहीत धरलेलं आहे. फक्त M1, V आणि V1 मध्ये बदल होतो, परंतु टी मध्ये बदल होत नाही. टी म्हणजे विनिमय. मग नंबर 3 गृहीत धरलेला आहे सरकार निर्मित पैसा, म्हणजे ज्या पैशाला कायद्याचं पाठबळ आहे, ज्या पैसा विधिग्राह्य पैसा आहे M, आणि बँक निर्मित पैसा, सरकार निर्मित पैसा आणि बँक निर्मित पैसा M1 यांचा प्रमाणशीर संबंध असतो. सरकार निर्मित पैशात ज्या प्रमाणात वाढ किंवा घट होते त्याच प्रमाणात बँक निर्मित पैशात वाढ किंवा घट होत नाही. नंबर 4, समाजातील सर्व व्यवहार पैशाच्या सहाय्याने केले जातात, आणि समाजामध्ये जे व्यवहार केले जातात
हे पैशाच्या सहाय्यानेच केले जातात, पत पैशाच्या सहाय्याने केले जात नाहीत. नंबर 6, अल्पकाळात पैशाची मागणी स्थिर असते. अल्पकाळ जो आहे, काही दिवसाचा कालखंड, काही महिन्याचा कालखंड, 3 वर्षाचा कालखंड, म्हणजे अल्पकाळ काही दिवसाचा, काही महिन्याचा आणि वर्षाचा कालखंड असतो. दीर्घ कालखंडामध्ये पैशाचा पुरवठा स्थिर राहत नाही, तर पैशाचा पुरवठा हा पुरवठ्यामध्ये दीर्घ कालखंडामध्ये बदल होतो, पण अल्प कालखंडामध्ये पैशाच्या पुरवठ्यामध्ये बदल होत नाही. नंबर 7, समाजातील विनिमयाचे व्यवहार म्हणजे टी स्वतंत्र घटक असून ते समाजातील व्यवहार हे लोकसंख्या, संघटन कौशल्य इत्यादी घटक विनिमय व्यवहारावर परिणाम करत असतात. हे जे 7 गृहीते आहेत, ह्या 7 गृहीतावरच फिशरने आपला सिद्धांत मांडलेला आहे. उद्याच्या तासिकेमध्ये फिशरच्या सिद्धांतावर करण्यात येणाऱ्या टीका यांचा विचार करूया.